शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारभाव मिळावा यासाठी जे आंदोलन करण्यात येणार आहे त्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी खरं तर चाकणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वपक्षीय शेतकरी नेते असतील शेतकरी असतील हे सर खरं तर दिशा ठरवण्यासाठी या ठिकाणी बैठक आयोजित केली आहे। मात्र या बैठकीमध्ये सर्व नेते असतील शेतकरी असतील यांची खडजंगी खरं तर या ठिकाणी पाहायला मिळाली। या ठिकाणी सध्या पाहतो की चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे नेते आहेत सर्वपक्षीय नेते या ठिकाणी उपस्थित झालेत। मात्र या ठिकाणी पाहतो की कांदा दरासाठी जी बोलावलेली बैठक आहे त्याच्यामध्ये नेत्यांमध्येच या ठिकाणी खडजंगी झालेली पाहायला मिळते। त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सध्या राजकारण आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतं, कारण की कांद्याला जो कवडी भाव मिळतोय आणि त्यामुळे शेतकरी कुठे हवालदिल होताना पाहायला मिळतंय। मात्र चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी सर्वपक्षीय जी बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी प्रश्न विचारल्यानंतर खरं तर चर्चा होणं अपेक्षित असताना या ठिकाणी शेतकरी असतील किंवा नेते असतील आणि राजकीय नेत्यांमध्ये या ठिकाणी हेवे दावे खरं तर पाहायला मिळताना या ठिकाणी एकत्रित पाहायला मिळतं। मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नसताना संतापाची लाट एकीकडे उसळली असताना याच पार्श्वभूमीवर पुढील आंदोलनाची दिशा खरं तर रणनीती ठरवण्यासाठी या ठिकाणी जे बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये खरं तर जे नेत्यांची खरं तर या ठिकाणी खडाजंग या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र पुढील काळामध्ये शेतकऱ्याच्या कांद्याला बाजारभाव मिळतो का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अभिषेक स्वामी सुनील का TV9 मराठी चाकण पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।